नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पावसाळा आलाय आणि पावसाळ्यात कार चालवताना ह्या 5 चुका टाळा. अपघात टाळा, सुरक्षित राहा. आता मित्रांनो, पावसाळा आला की आपल्याला पावसाचा आनंद तर घ्यायचेच, पण रस्त्यावर गाडी चालवताना धोकेही तेवढेच वाढतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पावसात कार चालवताना कोणत्या चुका टाळाव्यात, ज्याच्यामुळे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रस्त्यावरचं जीवन सुरक्षित राहील. नंबर वन मित्रांनो, अचानक ब्रेक लावणे. पावसात रस्ता ओलसर असतो मित्रांनो, पाणी साचलेलं असतं, त्यामुळे गाडीचा ब्रेक्स आहे ना लगेच काम करत नाहीत. जर आपण अचानक ब्रेक लावला तर गाडी आहे ना मित्रांनो स्लिप होऊ शकते, बरोबर, आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाटतात. तर तुम्हाला करायचे काय मित्रांनो, पहिल्यांदा सुरक्षित अंतर ठेवा, म्हणजे आहे ना गॅप ठेवा 2 व्हेकलमध्ये. त्याच्यानंतर आहे ना स्लो ब्रेकिंग करा, ओके, हळूवार ब्रेकिंग करा. आणि ABS असल्यास त्याचा लाभ होतोच. आजकालच्या सगळ्याच गाड्यांमध्ये ABS मिळतो, ओके. पण सतत गाडीला आहे ना जोरात आहे ना ब्रेक दाबायचा प्रयत्न करू नका, म्हणजे हार्ड ब्रेकिंग अवॉइड करा. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे मित्रांनो, खराब वायपर वापरणे. आता हे बघू शकता, वायपर हे असे वर करून ठेवले. त्याचं काय रिझन आहे ना तुम्ही सांगा, ठीक आहे. तर मित्रांनो, याचं सांगायचे काय तुम्हाला की खराब वायपर आहे ना तुम्ही वापरू नका. काय होतं, विजिबिलिटी आहे ना ही खूप महत्त्वाची असते आपल्याला गाडी चालवताना. आणि बरेच वेळा काय होतं ना, जर वायपर ब्लेड जुने असतील किंवा खराब झालेले असतील ना, तर होतं काय, नीट पाणी आहे ना क्लीन होत नाही, बरोबर. म्हणजे विंडशील्ड प्रॉपरली क्लीन होत नाही, ग्लेअर तयार होतात आणि तुम्हाला आहे ना व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे ना ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. तर पावसाळ्याच्या आधी आहे ना नक्की तुम्ही मित्रांनो वायपर चेंज करून घ्या. दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा बदल करा. ऑलरेडी आहे ना 500-600 रुपयाचे असतात, त्यामुळे ना याला जास्त काय बदलायला काही टेन्शन नाही. हा तुम्ही आहे ना मॅन्डेटरी गोष्ट आहे, कारण दिसलं चांगलं तर गाडी व्यवस्थित चालू शकता मित्रांनो, ओके. आणि जर जमलं ना मित्रांनो, तो विंडस्क्रीनवर अँटीफॉग किंवा वॉटर रिपेलेंटचा स्प्रेचा वापर करा. म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्ही इमर्जन्सीमध्ये होम हॅकसुद्धा यूज करू शकता किंवा वॉटर रिपेलेंट प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत ते सुद्धा यूज करू शकता, जेणेकरून आहे ना तुमची व्हिजिबिलिटी कुठल्याही प्रकारे हॅम्पर होणार नाही, तुम्ही गाडी व्यवस्थित चालू शकता. नेक्स्ट आहे मित्रांनो, खराब टायर वापरणे. आता बघू शकता या गाडीचे जे टायर आहेत ना अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. म्हणजे आहे ना ट्रेडवेअर इंडिकेटर अजूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसतोय, म्हणजे खूप डेप्थ आहे बेसिकली सांगायचे तर. हे तुम्ही 1 रुपयाचं कॉईन वापरून हे करू शकता. जर अशोक स्तंभ पूर्णपणे मित्रांनो याच्यात दिसत असेल तर तुम्हाला टायर चेंज करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला करायचे काय मित्रांनो, कमीत कमी आहे ना टायर कमी झिजलेला टायर असावं हे लक्षात ठेवा. तर पावसात आणि जर टायरचा ट्रेड जर कमी असेल तर पावसात गाडीचा रोडवरील ग्रीप आहे ना डेफिनेटली कमी होते, सगळ्यांना माहिती आहे. अननेसेसरी गाडी घसरते, ब्रेक लागत नाही, म्हणजे डिस्टन्स आहे ना ब्रेकिंग डिस्टन्स बेसिकली ते वाढून जातं. टायर ट्रेड आहे ना 2 mm पेक्षा कमी झाल्यास नवीन टायर घ्या. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, टायर एक वर्नियर कॅलिबर येतो, तुम्ही त्याचासुद्धा यूज करू शकता मशीनचा, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ना टायर ट्रेड आहे ना समजणार आहे. आणि विशेष महत्त्वाचं काय असतं, पावसाळ्यात ना एअर प्रेशर प्रॉपर ठेवा. होतं काय, जेव्हा थंडीचे दिवस असतात ना टेम्परेचर जे एअर प्रेशर आहे ऑलरेडी 2-3 PSI ना कमी होतं. त्यामुळं टायर प्रेशर आहे ना एक व्यवस्थित ठेवा, जेणेकरून आहे ना तुमचे टायरसुद्धा जे ब्रेकिंग आहे ते प्रॉपरली होईल, ओके. तुम्हाला मायलेजसुद्धा गाडी चांगलं देणार आहे. मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं, बरेच लोक काय करतात, गाडी कितीही मोठी असू द्या हो, पाण्याशी नाद करायचं नाही, म्हणजे साचलेल्या पाण्यातून गाडी चालवणे. बरेच वेळा आपण काय बोलले, मस्ती करतो आपण आणि मस्ती आपल्याला कधी कधी नडते. बरेच वेळा आपण काय करतो ना, पाणी दिसलं की पाण्यातून गाडी घालण्याचा प्रयत्न करतो. जर तुमचं स्पीड जास्त असेल ना मित्रांनो, ती मस्ती अंगलटी येऊ शकते, ओके. पाण्याच्या जेव्हा गाडी साचलेली असते ना त्यात गेल्यास इंजिनमध्ये सुद्धा पाणी जाऊ शकतं, बरोबर. आणि वॉटर लॉगिंगमुळे तुमची गाडी बंद होऊ शकते, हे लक्षात राहू द्या, ठीक आहे. दुसरं, त्याच्यामध्ये ना हायड्रो प्लानिंगसुद्धा होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. काय माहिती आहे का, एक प्रकारचं आहे ना टायरमध्ये आणि जमिनीमध्ये आहे ना पाणी येतं, म्हणजे वॉटर लेअर होते. गाडी रस्त्यावर चालायच्या ऐवजी तुमची गाडी पाण्यावर चालली आणि मग गाडीवरचं कंट्रोल सुटून जातं, तुमचं आहे ना पूर्णपणे वाट लागते. मग करायचे काय, शक्य असल्यास दुसरा रस्ता निवडा, ओके, म्हणजे थोडं साईडने घाला. जर गाडी पाण्यात बंद झाली तर चालू करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो, लक्षात राहू द्या. तो करून वर्कशॉपला न्या, कारण गाडी जर चालू झाली आणि इंजिन जर सीज झालं आणि तुमच्याकडे इंजिन प्रोटेक्शन कव्हर नाही आहे तर लक्षात राहू द्या मित्रांनो, तुमच्या खिशाला मोठा फाळकूट बसणार आहे. म्हणजे इंजिनचा पूर्ण खर्च तुम्हाला तुमच्या खिशातून द्यावा लागणार आहे. इन्शुरन्स काहीही मदत करू शकणार नाही आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाचं काय आहे, लाईट्स न वापरणे. मी हॅझार्ड लाईटची गोष्ट करत नाही आहे मित्रांनो.
तुम्ही कुठल्याही गाडी घ्या, सगळ्या गाड्यांना आहे ना हेडलाईट टेल लाईट्स असतात आणि बऱ्यापैकी जसं हॅरियरला आहे फॉग लॅम्प्स आहेत पुढचे पाठीमागचे, ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचे ना, जेव्हा पाऊस असेल तेव्हा काय होतं मित्रांनो, फॉग असतो बरोबर, आणि व्हिजिबिलिटी खूप कमी होऊन जाते, अगदी दिवसंसुद्धा काळोख पडतो. जर माथेरानला गेला तुम्ही, महाबळेश्वरला गेला तुम्ही, किंवा अशा हिली एरियात गेला जिथे आहे ना फॉग जास्त जमा होतो ना, तर तुम्हाला त्या केसमध्ये आहे ना हेडलाईट्स वापरायचे, टेल लाईट्स वापरायचे, फॉग लॅम्प्स वापरू शकता तुम्ही, ओके, जेणेकरून तुमची गाडीची जी व्हिजिबिलिटी आहे ना ती इम्प्रूव्ह होणार आहे. DRLसुद्धा तुम्ही यूज करू शकता, हॅझार्ड लाईट वापरू नका, ओके, कारण ज्या वेवलेन्थचा असतात हेडलाईट टेल लाईटच्या दॅट इज इनफ पुढच्याला समजण्यासाठी की बाबा गाडी आहे. सो सेफ डिस्टन्स होतो, लक्षात राहू द्या. अननेसेसरी हॅझार्ड लाईट वापरून चूक करू नका मित्रांनो. तर हे ज्या काही गोष्टी होत्या ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्या की ज्या चुका आपल्याला टाळायच्या, त्या 5 चुका कॉमन होतात म्हणजे कधी कधी होऊन जातात माहिती आहे मला, पण ह्या टाळल्या ना तर तुमची सेफ जर्नी मित्रांनो इथे होणार आहे. ओके, तर गाडी चालवताना थोडी काळजी घेतली तर अपघात नक्की आपल्याला टाळता येतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो, कमेंट करा मित्रांनो, आणि तुमचा अनुभव नक्की सांगा. सबस्क्राईब करा आपल्या मराठी ऑटो गुरु या चॅनलला. अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या या इन्स्टा पेजवर जावा, फेसबुकवर आहे, आपण थ्रेडवर आहे, एक्सवर, सर्व ठिकाणी आपला प्रेझेन्स आहे मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.